भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील 5 वनडे मॅचेसच्या सिरीजला हरारे वनडेपासून आज सुरुवात होती। दोन्ही टीम्समध्ये युवा प्लेयर्सचा भरणा आहे, त्यामुळे दोन्ही टीम्सची कसोटी या सिरीजमध्ये लागणार आहे। विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या यंगिस्तानच्या कामगिरीकडे भारतीय क्रिकेट फॅन्सचं लक्ष असणार आहे। विराट कोहलीची टीम इंडिया अनुभवी क्रिकेटपटूंच्या अनुपस्थितीत आपल्या पहिल्या टेस्टला सामोरी जाण्यास सज्ज आहे। महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची धुरा युवा विराट कोहली सांभाळणार आहे। त्यामुळे झिम्बाब्वे विरुद्धच्या वनडे सिरीजमध्ये त्याच्या कॅप्टन्सीची टेस्ट असणार आहे। त्याचप्रमाणे झिम्बाब्वेमधील प्लेइंग कंडिशन्समध्ये खेळणं 11 मध्ये कोणाला संधी देतो ते पाहणं आता महत्त्वाचं आहे। शिखर धवन आणि रोहित शर्मानं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला समाधानकारक ओपनिंग करून दिली होती। त्यामुळे या दोघांवरच या मॅचमध्ये टीम इंडियाला दमदार ओपनिंग करून देण्याची जबाबदारी असेल। विराट कोहली, सुरेश रैना आणि दिनेश कार्तिक यांच्यावर मिडल ऑर्डरची भिस्त असेल, तर टेस्टमध्ये सुपरहिट ठरलेला चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि अंबाटी रायडू या तिघांमध्ये कोणाला संधी मिळणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष असेल। तर अमित मिश्रा आणि रवींद्र जाडेजावर झिम्बाब्वेच्या बॅट्समनना आपल्या स्पिनच्या जाळ्यात अडकवण्याचं आव्हान असेल। फास्ट बॉलिंगमध्ये विनय कुमार बरोबरच जयदेव उनाडकट आणि मोहित शर्मा या युवा फास्ट बॉलर्सची या सिरीजमध्ये सर्वाधिक टेस्ट असेल। परवेज रसूल या जम्मू काश्मीरच्या क्रिकेटपटूला संधी मिळणार का ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। जर रसूलला भारताच्या प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली तर जम्मू काश्मीरकडून खेळणारा तो एकमेव क्रिकेटपटू ठरणार आहे। झिम्बाब्वेला कॅप्टन ब्रेंडन टेलर, सिकंदर रझा आणि हॅमिल्टन मासाकझा यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील। टिनो टेंडा, मुटो मोन्झी या स्पिनर्सपासून भारतीय बॅट्समनना सावध राहावं लागणार आहे। एल्टन चिगुंबरा, मायकल चिनॉय, कायल झार्विस हे झिम्बाब्वेच्या फास्ट बॉलिंगची धुरा सांभाळतील। भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही टीम्स युवा आहेत। आता भारताचं यंगिस्तान झिम्बाब्वेच्या टीमला परास्त करतात की झिम्बाब्वेची युवा ब्रिगेड भारतीय टीमवर भारी पडते, त्याकडेच क्रिकेट प्रेमींचं लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।